रेल्वेमध्ये स्टंट करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मुंबईत वाढतीये। पोलिसांनी अनेक प्रयत्न करूनही तरुणांकडून अशा पद्धतीची स्टंटबाजी काही थांबत नाही। त्यामुळे आता रेल्वे पोलिसांनी अशा तरुणांच्या पालकांना बोलावून स्टंटबाजीचे दुष्परिणाम समजावण्याचा उपक्रम सुरू केलाय। रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नांना काही अंशी यश मिळतंय। लोकलच्या दाराशी फलाटाला समांतर अशी जीवावर उदार होऊन केलेली ही स्टंटबाजी मुंबईतल्या अनेक स्टेशनवरचं नेहमीचं दृश्य असतं। समोरच्यापेक्षा जास्त चांगला करू शकतो, समोरच्यापेक्षा जास्त मी स्मार्ट आहे आणि माझ्याकडे जास्त अट्रॅक्शन लोकांचा पब्लिकचा व्हावा, त्या दृष्टिकोनातून ते आपसात म्हणजे एक उल्लडपणा करत असतात। घाटकोपरमध्ये 2 दिवसांपूर्वी अशी स्टंटबाजी करताना एक युवक रेल्वेखाली आला आणि त्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले। अल्पवयीन युवकांमध्ये स्टंट करण्याचं प्रमाण सर्वात जास्त असतं। मागील एका वर्षाच्या अंतराळात मी साधारण 600 लोक पकडलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे स्टंटमॅनची। त्यापैकी 40% ज्युनियल्स आहेत आणि 60% ॲडल्ट मुलं असतात, तर त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे। स्टंट करताना अटक झाल्यास 1 ते 5,000 रुपये दंड किंवा 5 ते 6 दिवस जेल अशा शिक्षेची तरतूद आहे। पण त्याचा परिणाम होताना दिसत नसल्यानं पोलिसांनी आता स्टंट करणाऱ्या तरुणांच्या पालकांना बोलवण्याचा नवीन प्रकार सुरू केलाय। जे तरुण स्टंट करताना पकडले जातात त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्यासमोर स्टंट करताना तरुणांचा कसा मृत्यू होतो ते व्हिडिओ दाखवले जातात, जे पाहून तरुणांना मानसिकरित्या स्टंट करण्यापासून रोखण्यात पोलीस यशस्वी होताना दिसतात। अशा प्रकारे स्टंट करताना कोणी दिसल्यास रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा असं आवाहन झी मीडिया ही प्रेक्षकांना करतंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत। अजित, प्रचंड मोठी समस्या ही आहे, जेव्हा स्टंट करताना घरातला एखादा तरुण मुलगा गमावला जातो, त्या पालकांची काय परिस्थिती असते। पत्रकार म्हणून आपण हे अनेकदा बघितलंय, पण या तरुणांना कितीही समजावा काहीही उपयोग होत नाही। हा स्तुत्य उपक्रम आहे, पालकांना बोलवायचं आणि व्हिडिओज दाखवायचे, काय दुष्परिणाम आहेत त्याचे। पोलिसांना इतकं हे सगळं करायला लागतंय, थांबत का नाही? हे काय नेमकी कारण आहेत या पाठीमागची? अजित, जसं आपल्याला माहिती आहे की पोलिसांनी हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की जे स्टंटबाजी करणारे तरुण आहेत त्यांच्या पालकांना त्यांच्यासमोर बोलवायचं। पण अक्षरशः जेव्हा पालक त्यांचे येतात तेव्हा त्यांची जी हालत होते, कुठल्याही पालकांना आपल्या मुलामुळे पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागणं यापेक्षा दुर्दैव नसतं। ते व्हिडिओ आपल्याकडे आहेत, पण आपण ते व्हिडिओ दाखवू शकत नाही, कारण त्या व्हिडिओमध्ये त्या मुलांचे पालक ज्या पद्धतीने रडलेत किंवा त्यांनी जो अकांतांडव केलेला आहे त्यामुळे त्यांना किती दुःख झालेलं आहे, त्यांना किती यातना पोचलेल्या आहेत त्याचं ते संपूर्ण दिसतं। पण अशा परिस्थितीमध्ये हे जे मुलं आहेत जे स्टंटबाजी करतात त्यांनी सुधारावं याकरता पोलिसांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे। पण यामध्ये सर्वात जास्त अल्पवयीन मुलांची संख्या जास्त आहे। मे महिन्यात जवळपास 500 पर्यंतची अल्पवयीन मुलं पकडली गेली आहे जे स्टंटबाजी करताना आपल्याला दिसलेले आहेत। जसं आपल्याला माहिती आहे की सिनियर पीआय जे आहेत त्यांनी सांगितलं की आपल्याकडे लोकांनी अट्रॅक्ट व्हावं किंवा आपण काहीतरी व्हिडिओ करून दाखवावं, या बाबतीत त्या मुलांचा जो हेतू असतो, पण हा त्यांच्या जीवावर बेततो। याकरता एक सायकोलॉजिकल ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने देखील पोलिसांनी पावलं उचलली आहेत। लवकरच अशा मुलांना सायकोलॉजिकल ट्रीटमेंट दिली जाईल असं आश्वासन रेल्वे पोलिसांनी दिलेलं आहे। अजित, खूप धक्कादायक आहे, अत्यंत वाईट वाटतं ज्यावेळेला अशा मुलांचा मृत्यू होतो। खरं तर ही खूप उमदी तरुण मुलं असतात। पोलीस जास्तीत जास्त काय आणखी कारवाई करणार आहेत हे सगळं थांबवण्यासाठी? पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात बघितलं की अल्पवयीन मुलं असतात, त्याचबरोबर जे पालक येतात, पण मुळात त्या जे मुलं आहेत त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे। कारण का त्यांचा जो बॅकग्राऊंड असतो किंवा त्यांना संपूर्ण या गोष्टीमध्ये त्यांनी जे बघितलेलं असतं त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे त्यांची परिस्थिती किंवा त्यांचं मानसिक संतुलन किंवा त्यांना मानसिकरित्या कसं तयार करता येईल की त्यांनी अशा प्रकारे स्टंट करून आपला जीव धोक्यात घालू नये याकरता पोलीस तयारी करतायत आणि खूप मोठी सायकोलॉजिकल टीम तयार करतायत पोलीस। या पद्धतीने ही मुलं सर्वांसमोर प्रयत्न करतात आपल्या लोक अट्रॅक्ट होईल। अजित, एक गोष्ट अगदी खरी आहे ती म्हणजे चित्रपट आणि इतर माध्यमातून जे स्टंट दाखवले जातात त्याची कॉपी करण्याची वृत्ती तरुणांमध्ये वाढते। ट्रेनमध्ये अनेक मध्यमवयीन किंवा वयस्कर मंडळी असतात, ती या मुलांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना उलट दमबाजी या मुलांकडून केली जाते। पण एक कळकळीचं आवाहन करावं असं वाटतं। आमच्याकडे असे अनेक व्हिडिओज आहेत जे आम्ही टीव्हीवरती दाखवू शकत नाही। खूप वाईट परिणाम या सगळ्याचे असतात। जीवन खूप मौल्यवान आहे। तुमच्या घरच्यांची तुम्हाला कुटुंबाला तुमची फार गरज आहे, त्यामुळे असे स्टंट्स करू नका। रेल्वे हे प्रवासाचं साधन आहे, स्टंट्सचं नाही।
असं आवाहन झी मीडियाच्या माध्यमातून आपणही करूया. धन्यवाद अजित या माहितीसाठी आपल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.